हॅलो. आता आपण बघूया विण दोघांतली ही तुटेना या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. सो आनंदी इकडे सेलिब्रेशनसाठी जाण्यासाठी तात्काळ असते, पण तिला उशीर होणार असतो आणि ती सेलिब्रेशनसाठी पोहोचू शकत नसल्यामुळे ती बोलत असते की कॉल करून सांगते राजवाड्यांना की मला जमणार नाही, पण कॉल का उचलत नाही आहे, बिझी असतील का ते. इकडे आनंद आणि निकिता समरला बाहेर फिरायला मोकळ्या हवेत घेऊन जातो म्हणून हॉस्पिटलला घेऊन जातात. तेव्हा समर बोलत असतो की काय चाललं आहे तुमचं, बाहेर फिरायला मोकळ्या हवेत नेतो म्हणून तुम्ही मला हॉस्पिटलला घेऊन आलात, मला काही झालेलं नाही, मी जातो. तेव्हा निकिता बोलते की ते डॉक्टर ठरवतील. तेव्हा समर बोलतो की हे कोणी सांगितलं आहे, स्वानंदी मॅडमने की आजीने सांगितलं आहे. तेव्हा निकिता बोलते की तू शांत बस, नाही तर तुला माझी शपथ आहे. तेव्हा समर बोलतो की शपथ हा शब्द ना बाद केला पाहिजे आयुष्यातनं. शपथ म्हणजे इमोशनल ब्लॅकमेल. खरं तर इमोशनल ब्लॅकमेल हा सुद्धा एक गुन्हा मानायला हवा. शपथीचं नाव काढलं की समोरच्याचं तोंड बंद होतं. तेव्हा समर बोलतो आता का तुम्ही गप्प आहात. तेवढ्यात आनंद बोलतो की आम्ही ऐकतोय. तेवढ्यात डॉक्टर येतात. तेव्हा समर बोलतो की डॉक्टर मला काहीही झालेलं नाही, ते जरा वर खाली झालं की होतं असं, आणि ह्या दोघांनी फसवून मला हॉस्पिटलमध्ये आणलं आहे. तेव्हा समर बोलतो की मला हॉस्पिटल आवडत नाही, मला इंजेक्शन आवडत नाही, मला इंजेक्शनची भीती वाटते. तेव्हा डॉक्टर बोलतात की हे बघा शांत राहा प्लीज, अहो हॉस्पिटल कोणालाच आवडत नाही. तेव्हा डॉक्टर बोलतात की मला तुमचा BP चेक करू दे. तेव्हा समर नाही नाही म्हणत असतो. तेव्हा आनंद बोलतो की त्यात इंजेक्शन नसतं, करू दे त्यांना BP चेक. तेव्हा डॉक्टर BP चेक करतात आणि बोलतात की मिस्टर राजवाडे काही झालं नाही असं म्हणतात तुम्ही, अहो बघा ना तुमचा BP शूट झाला आहे, इट्स अ हाय रिस्क. इकडे स्वानंदी तिचं ऑफिसमध्ये काम करत असतात आणि तिचं कामही वाढलेलं असतं. तेव्हा ती कामाचे फोन अटेंड करत असते. काम करता करता ती पुन्हा समरला फोन लावते, पण समर फोन उचलत नसतो. तेव्हा स्वानंदी व्हॉईसमेल पाठवते की राजवाडे मी येणार आहे, पण मला थोडा उशीर होणार आहे, माझं काम लवकर संपलेलं नाही आहे, त्यामुळे आय एम सॉरी की मला लेट होईल म्हणून. तेव्हा स्वानंदी बोलते की आय होप की व्हॉईस नोट तरी बघतील. इकडे डॉक्टर समरला बोलत असतात की अहो किती BP वाढला आहे तुमचा आणि तुम्ही म्हणतात की मला काही झालेलं नाही. तेव्हा समर बोलतो की हा पण औषधं घेता येतील ना त्यावर. तेव्हा डॉक्टर बोलतात की हो, पण आपल्याला 24 तास अंडर ऑब्झर्वेशन खाली ठेवावं लागेल. डॉक्टर गेल्यावर समर बोलतो की काय म्हणाले डॉक्टर, ॲडमिट करून. तेव्हा समर जायला लागतो. तेव्हा आनंद आणि निकिता त्याला आग्रह करतात आणि जबरदस्ती खाली बसवतात आणि बोलतात की BP शूट झाले, बघितलं ना, जरा शांत हो. तेव्हा निकिता बोलते की रीडिंग बघितलंस ना. तेव्हा आनंद बोलतो की डॉक्टरांचा ऐक, फोन दाखव 1 मिनटं. तेव्हा आनंद त्याच्याकडनं फोन घेतो. तेव्हा समर बोलतो की कशाला हवा आहे फोन. तेव्हा आनंद बोलतो की अरे स्वानंदी बहिणींना फोन करतो ना. तेवढ्यात समर बोलतो की नको त्यांना नको कळवू. तेव्हा समर बोलतो की बघ, आनंद बोलतो की बघ त्यांचाच फोन येतो आहे. तेव्हा समर बोलतो की नको फोन उचलू, हे बघ. तेव्हा आनंद बोलतो की का त्यांना सांगायचं नाही, त्यांना कळायला तर हवं ना. तेव्हा समर बोलतो की हे बघ, त्यांना अजून BP शूट झाला आहे कळल्यावर ते अजून टेन्शन घेतील, त्यातच सकाळी एक गडबड झाली आहे. तेव्हा आनंद विचारतो की काय झालं. तेव्हा समर बोलतो की सकाळी गोळ्यांचा डबा आहे ना, तो डस्टबिनमध्ये टाकला गेला होता आणि काकूला असं वाटलं की स्वानंदी मॅडमने टाकला आहे, म्हणजे त्यांनी ते तसं केलं नसणार आहे हे माहिती आहे मला, पण आता हे असं सांगितलं ना तर अजून ते टेन्शन घेतील. तेव्हा निकिता बोलते ऐक ना समर, आपण सांगूयात तिला, हे बघ तिला नंतर कळलं ना तर तिला अजून टेन्शन येईल आणि तिला वाईटही वाटेल. तेव्हा आनंद बोलतो की अरे बायको आहे ती तुझी, तिच्यापासून काहीही लपवायला नको. तेवढ्यात समरला पुन्हा फोन येतो. तेव्हा निकिता बोलते बघ तिचाच फोन असणार. तेव्हा समर बोलतो की नको आपण त्यांना नको सांगायला, मला त्यांच्याशी खोटं बोलायला जमणार नाही आहे. तेव्हा आनंद बोलतो की म्हणजे. तेव्हा समर बोलतो की हे बघ, मी त्यांना हेही सांगू शकणार नाही आहे की मी ऑफिसमध्ये नाही आहे, आणि हेही सांगू शकणार नाही आहे की मी हॉस्पिटलमध्ये. तेव्हा निकिता बोलते की काहीही बोलतोस हां आता तू. तेव्हा समर बोलतो की नाही, मला त्यांच्याशी खोटं बोलता नाही येणार. तेव्हा निकिता बोलते की आनंद उचल. तेव्हा आनंद जबरदस्ती फोन घेतो आणि बोलतो की बोल स्वानंदी बहिणी. तेव्हा स्वानंदी बोलते की अहो म्हणजे आता मैत्रीत फोनही एक्सचेंज करायला लागले का, ते चिडलेत का माझ्यावर, अहो मी ऑफिसला उशिरा पोचले म्हणून माझ्याशी बोलत नाही आहे का. आनंद हा फोन स्पीकरवर टाकतो लगेच, आणि तुम्ही आता फोन उचलला आहे. तेव्हा आनंद समरला खुणवतो. तेव्हा आनंद बोलतो की ऐक ना वहिनी, आम्ही ऑफिसमध्ये नाही आहोत, आम्ही असं बोलणार तो. तेव्हा समर त्याला हात जोडून बोलतो की नको सांगू तिला. तेव्हा आनंद बोलतो की बरं ऐक ना, मी लोकेशन पाठवतो तिथेच येतो. तेव्हा आनंद फोन ठेवतो. तेव्हा आनंद बोलतो समरला की आमचं ऐकत नाही ना, आता ऐक स्वानंदी बहिणीचं, तीच तुला सरळ करेल. तेव्हा निकिता बोलते की अरे प्लीज ऐक ना तिचं, आणि डॉक्टरांचं ऐक प्लीज, ॲडमिट हो. तेव्हा समर बोलतो की काय गरज होती हे सगळं करायची तुम्हाला, तुम्ही मित्र आहात का शत्रू आहात. तेव्हा निकिता बोलते की समर अजून नको ना चिडचिड करू, अजून BP शूट होईल. तेव्हा आनंदही बोलतो की शांत हो ना प्लीज, काम डाऊन. तेव्हा समर बोलतो की वाढू दे, अगदी छप्पर फार वाढू दे, एक तर काहीही गरज नसताना तुम्ही मला हॉस्पिटलमध्ये आणण्याची घाई केली. इकडे स्वानंदी ॲड्रेस बघते आणि बोलते की सनशाईन
ऑनलाईन हॉस्पिटल? आनंददादांनी मला हॉस्पिटलचा ॲड्रेस का पाठवला? समर राजवाडे ठीक असतील ना? इकडे डॉक्टर समरला बोलतात की प्लीज शांत बसा, प्लीज काम डाऊन, नाही तर मला सेडेटिव्ह द्यावा लागेल तुम्हाला इंजेक्शनमधून. तेव्हा समर बोलतो की नाही. तेवढ्यात स्वानंदीचं फोन येतं. तेव्हा आनंद फोनवर तिला ॲड्रेस सांगतो, रूम नंबर सांगतो. तेवढ्यात स्वानंदी येते आणि बोलते की राजवाडे. तेव्हा स्वानंदीच्या हातात 2 नारळ पाणी असतात. तेव्हा समर बोलतो की हे काय शहाळे, कोणी सांगितलं तुम्हाला? तेव्हा निकिता बोलते की अरे तुझ्या समोरच आहोत ना आम्ही कधी सांगितलं तिला? तेव्हा आनंद बोलतो की मी फक्त लोकेशन पाठवलं, मी काही सांगितलं? तेव्हा स्वानंदी बोलते की हो, मला कोणीच नाही सांगितलं, मी शहाळे घेऊन आली कारण बाहेर खूप उष्णता आहे, मला वाटलं ऊन वाढले, उष्णता वाढली म्हणून मी घेऊन आली. असं सारखं पाणी प्यायचं त्यापेक्षा काहीतरी हेल्दी ऑप्शन, पोटात काहीतरी लिक्विड गेलं पाहिजे ना. तुम्हालाच देणार होते बघा, इंट्युशनच आलं असणार मला. का आणलंय तुम्हाला इथे आणि का डॉक्टर चेक करतायत यांना म्हणे? तेव्हा आनंद बोलतो की स्वानंदी वहिनी BP शूट झालंय त्याचं म्हणून आणावं लागलंय, पण त्याला तसं वाटत नाही. इकडे आधिरा तिच्या सासूला बोलते की हे काय चालू आहे आणि हे माझे कपडे आहेत. तेव्हा मंदाकिनी बोलते की हो तुझे कपडे माहीत आहेत, पण ते असेच पडून होते ना. तेव्हा आदिरा बोलते की पण तुम्ही यांना का देतायत? तेव्हा मंदाकिनी बोलते की असंही तू वापरत नाही, तेच म्हटलं 4 भांडी चांगली येतील आणि तुला मोदक पात्र आवडतं ना, ते द्यावं मोदक पात्र. तेव्हा ती बाई मोदक पात्र देते. तेव्हा आदिरा बोलते की प्लीज ड्रॉप इट आणि गेट अप अँड गेट आऊट, प्लीज निघा तुम्ही इथे, तुम्हाला माझे कपडे मिळणार नाही आहेत. तेव्हा ती बाई बोलते की घ्यायचं नव्हतं तर कशाला बोलवलं मला, एवढं 4 मजले चढवले. तेव्हा आदिरा बोलते की ताई सॉरी, पण तुम्ही जा प्लीज गेट आऊट. तेव्हा मंदाकिनी बोलते की असं का करतेस? तेव्हा आदिरा बोलते की काय चालवलं आहे तुम्ही हे? तेव्हा मंदाकिनी बोलते की का केलंस तू असं, का तिला जाऊ दिलंस? तेव्हा आदिरा बोलते की हे तुम्ही मला विचारताय, मी तुम्हाला विचारते की का तुम्ही केलं असं, माझे कपडे तुम्ही का देतायत तिला? तेवढ्यात रोहन आणि रोहनचे बाबाही येतात. तेव्हा मंदाकिनी बोलते की का दिलं म्हणजे तू कपाटात असे तुझे कपडे कोंबून ठेवत असते म्हणून बोहाणीला दिले असतील तर 4 भांडी आली असती ना. तेव्हा आदिरा बोलते की आर यू सिरियस, आणि तुम्ही मला न विचारता माझ्या वॉर्डरोबला हात का लावला आहेत? आणि हे माझे एक्सपेन्सिव्ह क्लोथ आहेत, हे कळलं का तुम्हाला? वेगवेगळ्या देशातून आणलेत आणि या प्रत्येक ड्रेस मागे माझी काहीतरी मेमरीज आहेत, या ड्रेसेसमध्ये माझे काहीतरी इमोशन्स इन्वॉल्ड आहेत, तुम्हाला कळत कसं नाही? तेव्हा मंदाकिनी बोलते की अरे पण हे डिझायनर वगैरे मी तुला कधी घालताना बघितलंच नाही, मग घालत जा ना तू. हे काय बोलतेस, तू घालत नाही म्हणून ती विकायला काढली मी, 4 भांडे येतील, एवढं काय ओरडायला झालं माझ्यावर? तेव्हा रोहन बोलतो 1 मिनिट आदिरा काय झालं? तेव्हा शूज बोलते की अरे ती आदिराचे कपडे मम्माना भांडेवालीला देत होती. तेव्हा रोहन बोलतो की काय? तेव्हा मंदाकिनी बोलते की हां मग काय झालं? तेव्हा रोहन बोलतो की आई तू बरी आहेस ना? तेव्हा मंदाकिनी बोलते की अरे ते कपडे देऊन मी तिला मोदक आवडतात ना, मोदक पात्र घेणार होती. तेव्हा रोहन बोलतो अगं मग मला सांगायचं ना, आदिराच्या कपड्यांना हात लावायची काय गरज होती? तेव्हा मंदाकिनी बोलते का तिच्या कपड्यांना काय सोन्याच्या तारा लागल्या आहेत? तेव्हा आदिरा बोलते की यू आर अनबिलिव्हेबल. तेव्हा रोहनचे बाबा बोलतात की मंदा अगं अशी का वागते, दुसऱ्यांच्या कपाटाला हात लावायचं नाही, एवढी साधी गोष्ट तुला कळत नाही? अगं मॅनर्स आहेत हे, म्हणून सगळे चिडतात तुझ्यावर, कळत कसं नाही? इकडे स्वानंदी बोलते की अहो पण असं कसं BP शूट झालं, मगाशी फोनवर बोललो आम्ही तेव्हा नाही जाणवलं मला असं काही. मला सांगा कधीपासून त्रास होतोय हे? आज काय झालंय ते आधीपासून होते की काही वेगळं टेन्शन घेतलंय? डॉक्टर यांच्या काही बाकी टेस्ट करायच्या आहेत का? हवे असतील तर करून टाका, बॉडी चेकअपच करून टाका बरं. आणि यांचं BP वाढलंय म्हणजे काय, नेमकं किती वाढलंय? तेव्हा समोर बोलतो की स्वानंदी मॅडम अहो ऐका. तेव्हा स्वानंदी बोलते की अहो थांबा जरा, डॉक्टर मला सांगा यांना काही पथ्य पाळायचे असतील तर मला सांगा. तेव्हा समर बोलतो की अहो सांगतील ना ते. तेव्हा स्वानंदी बोलते तुम्ही थांबा जरा. तेव्हा आनंदला आणि निकिताला हसायला येत असतं. तेव्हा स्वानंदी बोलते यांना ना जिना चढताना सुद्धा धाप लागते, एक जिना त्यांना चढता येत नाही लिफ्टशिवाय. तेव्हा समर बोलतो की थांबा हे सगळं सांगताना तुम्ही जरा थांबा, हे सगळं सांगताना तुम्हाला धाप लागली, डॉक्टर माझ्याऐवजी तुम्हाला ॲडमिट करून घेतील, श्वास घ्या ना जरा, थांबा जरा, मला काही झालेलं नाही, या आनंदने मला इथे मुद्दामून घेऊन आलाय तेही फसून. तेव्हा स्वानंदी बोलते की आनंद दादा बरं झालं तुम्ही यांना इथे घेऊन आलात. तेव्हा स्वानंदी बोलते की मुळात तुम्ही माझा फोन का घेतला आणि एक फोन उचलला असता, पटकन सांगून टाकलं असतं की मला बरं नाही, मी आली असती ना धावत. मुळात आपण एक गोष्ट ठरवून घेऊया, म्हणजे मी फोन केल्यावर तुम्ही बिझी असला तर फोन उचलायचा असं काही कंपल्शन नाही आहे, पण त्या क्षणी फोन कट करत जा, म्हणजे समोरच्याला कळतं की बाबा समोरच्याने फोन कट केला आहे म्हणजे तो बरा आहे, नीट आहे. आणि नंतर फोन करायचा मला की का कट केला हे सांगायला, आणि हे असं रिंग वाजत राहिली आणि फोन उचलायचा नाही असं अजिबात करायचं नाही माझ्याबरोबर. आनंद निकिता बघतच असतात. तेव्हा आनंद बोलतो की डॉक्टर प्लीज जरा येतात का माझ्याबरोबर? असं आनंदी टाळी वाजून समरला बोलते की माझ्याकडे बघा, इट इज हाय टाईम, आता काही पर्याय नाही तुमच्याकडे, तुमचं लक्षात येते का मी काय बोलते? तेव्हा समर बोलतो की तुम्ही असं बोलत जाऊ नका हो. तेव्हा स्वानंदी बोलते की असं म्हणजे कसं? तेव्हा समर बोलतो की असं
असं म्हणजे बायकोसारखं बोलतात तुम्ही माझ्याशी. तेव्हा निकिता बोलते आता बायको म्हटल्यावर बायकोसारखंच सांगणार ना, आणि बरोबर आहे तुझं स्वानंदी. जोपर्यंत आपण यांच्या डोक्यावर बसत नाही ना तोपर्यंत काहीही फरक पडत नाही, कुठलंही रिॲक्शन येत नाही. आम्ही थकलो याला सांगून, आमचं जरा काही ऐकत नाही. एक गोष्ट ऐकेल तर शपथ. किती वेळा सांगतो अगं आम्ही त्याला, फिटनेसकडे लक्ष दे, तब्येतीची काळजी घे, काहीतरी कर, पण नाही. काही सांगितलं तरी काम काम. एवढं कसलं काम असतं रे. तेव्हा समर बोलतो अरे पण. तेव्हा निकिता बोलते की चुप, काही बोलू नको स्वानंदी. डॉक्टर काय म्हणाले, याचं BP शूट झालं आहे, ऑब्झर्वेशनसाठी अंडर ऑब्झर्वेशन खाली ठेवावं लागेल, ॲडमिट करावं लागेल, असंच सांगतात ना. मग डॉक्टरचं नाही ऐकायचं, मग कोणाचं ऐकायचं. आणि हा म्हणे मला काहीच झालेलं नाही आहे. तेव्हा समर बोलतो की हे अति होतं आहे, आता खरंच अति होतं आहे. तुम्ही आता दादागिरी करायला लागलात दोघी माझ्यावरती. फक्त BP शूट झालं आहे, त्याच्यावरती एवढं चिडायची काही गरज नाही. तेव्हा स्वानंदी बोलते ओ ऐका ना, फक्त BP शूट झालं आहे असं नसतं. तेवढ्यात आनंद आणि डॉक्टरही येतात. तेव्हा स्वानंदी बोलते की हा हेल्थचा सिरियस प्रॉब्लेम होऊ शकतो, आणि असं झालं तर पुढे मोठेही प्रॉब्लेम होऊ शकतात. तेव्हा डॉक्टर बोलतात की राजवाडे साहेब जरा गप्प बसा. तेव्हा ते BP चेक करत असतात. तेव्हा डॉक्टरांकडे सगळे एकदम सिरियस नजरेने बघत असतात. तेव्हा स्वानंदी बोलते की काय झालं. तेव्हा डॉक्टर बोलतात की मगापासून BP फ्लक्च्युएट होत होतं पण आता एकदम ओके, असं कसं होऊ शकतं. तेव्हा आनंद हसायला लागतो. तेव्हा समर बोलतो की काय रे तुला काय झालं हसायला. तेव्हा आनंद बोलतो की काय झालं डॉक्टर, म्हणजे साहजिकच आहे ना, आता त्याची बायको आली, मगासपासून ती इथे नव्हती ना, आता त्याची BP तब्येत सगळंच काही ओके होणार. तेव्हा समर बोलतो की मला तुझं हे अजिबात आत्ताचं बोलणं आवडलं नाही आनंद. तेव्हा आनंद आणि निकिता हसत असतात. तेव्हा निकिता बोलते काय डॉक्टर हे प्रकरण जरा वेगळं आहे, यू प्लीज डोंट माइंड. तेव्हा आनंद बोलतो की काय डॉक्टर जनरली बायको आल्यावर BP माणसाचं वाढतं, पण इथे सगळं उलटच आहे, बायको आल्यावर BP नॉर्मल झालं. तेव्हा समर चिडून बोलतो की हे मला काही आवडत नाही तुमचं बोलणं. तेव्हा डॉक्टर बोलतात की BP नॉर्मल झालंय हे फॅक्ट आहे मिस्टर राजवाडे, शेवटी शरीर आणि मन एकमेकांवर अवलंबून असतंच. तेव्हा डॉक्टर बोलतात की ठीक आहे BP नॉर्मल झालंय, पण ओव्हरऑल चेकअप करण्याची गरज आहे. तेव्हा डॉक्टर बोलतात की काही काळजीचं कारण असेल, असं काही त्रास झाला तर सरळ क्लिनिकला यायचं, म्हणून डॉक्टर चालले जातात. तेव्हा समोर उठायला लागतो. तेव्हा स्वानंदी बोलते ओ थांबा जरा, कुठे. तेव्हा निकिता आणि आनंद येतात. तेव्हा निकिता बोलते तेव्हा समर बोलतो की काय चाललंय तुमच्या दोघांचं. तेव्हा समर बोलतो तुम्ही जरा अति करतायत असं नाही वाटत तुम्हाला, का सवय का मी लगेच आलात धरायला. तेव्हा स्वानंदीला हसायला येतं. आणि इथनं बाहेर जाताना मला तुम्ही तिघांनी धरायची गरज नाही आहे, कळलं. तुमच्या हातात असताना तर व्हीलचेअरवरती अगदी मला घेऊन गेला असतात बाहेर. तेव्हा समर बोलतो की काही गरज नाही. समर उठून जायला लागतो. तेव्हा निकिता बोलते बघितलं स्वानंदी, चालतं तरी धड येतंय का त्याला, पण नाही काही झालं तरी खडूसपणा जात नाही यांचा. तेव्हा स्वानंदी बोलते यांचं माहीत नाही, पण हे आपल्या तिघांचं BP वाढवून ठेवणार आहे एक दिवस. तेव्हा स्वानंदी बोलते मला ना सगळं लक्षात आलंय, हे जे अति गोळ्या घ्यायची सवय ना त्यांची, म्हणून होतंय हे सगळं. आणि सांगा ती सवय कोणामुळे लागली असेल. तेव्हा निकिता बोलते अर्थात काकूमुळे. तेव्हा स्वानंदी बोलते की माझी ना पक्की खात्री आज पेस्ट कंट्रोलच्या बाबतीत जे काही झालंय ना ते काकूंनीच घडवून आणलंय. आणि अर्थात नेहमीप्रमाणे आपल्याकडे पुरावा काहीच नाही, पण इथून पुढे मी काहीच होऊ देणार नाही असलं. कारण राजवाड्यांना कळत नसलं, त्यांना नसलं तरी पण मला त्यांच्या तब्येतीचं गांभीर्य आहे. हे प्रकरण मी आता हातातच घेते आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.